अगदी प्रवीण दादा वाडकर साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 200 रुपये कॅश आणि त्याचबरोबर आपण पाहिले तर आमचे योगेशजी पाटील साहेब समाजसेवक यांच्या माध्यमातून सामनावीरचा चषक देऊन त्यांचे आभार व्यक्त केले जातात. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅच मनोज यांचा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात, ऐकूयात पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सदाबहार आवाज अर्थातच आशिषजी चोरगे सर यांच्या वाणीतून ऐकूयात एका फ्रेश मॅचची फ्रेश कहाणी. धन्यवाद किरणजी मस्कर सर, ज्यांचा आवाज आपण या मॅच साठी मात्र जोडला गेलाय. जाऊया मॅचच्या दिशेने सरळ मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहायला गेलं तर साई ईश्वर 11 आणि त्यांच्या विरोधात विधी लिखित 11 या दोन संघांमधली ही लढत पाहायला मिळते. विधी लिखित या संघाने मात्र टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले साई ईश्वर संघाला. बॅटिंग साठी आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी आशिष चोरगे हार्दिक स्वागत करतो. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 मध्ये पर्व क्रमांक 4 आहे. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहायला गेलं तर या स्पर्धेची चर्चा केली तर या स्पर्धेचा उद्घाटन या 16 या मैदानामध्ये संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. आजचा दुसरा दिवस आणि दुसरी रात्र आपल्याला पाहायला मिळते. हो, अतुल भालेकर मलिंगा या नावाने मात्र चर्चेत असणारा हा गोलंदाज. पहिल्याच बॉल वरती भन्नाट वेग पाहायला मिळाला. सलामीची जोडी आपण जर पाहायला गेलं तर शरद कोंडाळकर आणि त्याच्या जोडीला गौरव बडदे, दोन्ही तुल्यबळ बॅटर मात्र पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. आता त्याच्या विरोधात मात्र गोलंदाजीमध्ये आपण जर पाहायला गेलं तर पहिलं षटक हाताळतोय अतुल भालेकर. पुढचा बॉल घेऊन शरद साठी गौरव स्ट्राइक नेडला. हा खूप टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप तिथे केलाय. आपण जर पाहायला गेलं तर या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. पहिला बॉल आपण जर पाहायला गेलं तर आमंत्र धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात केली होती, परंतु या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर आलाय तो डॉट बॉल. चांगली सुरुवात करत असताना गोलंदाजी मधून अतुल भालेकर. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गौरव साठी प्रकाश जोतर नाहून निघालेली ही क्रीडा स्पर्धा. डे नाईटचा थरार. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर नाहीये, परंतु अगदी मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने आला. त्याचे प्रयत्न पडतायत कमी. इथे मिळते 4 धावांची हमी. चौकार. अतुल भालेकरने जर या मॅच मध्ये हॅट्रिक विकेट घेतली तर अर्थातच आमचे पाटण तालुक्यातील साबळेवाडी गाव आणि साबळेवाडी गावचे डेप्युटी सरपंच त्यांचे शुभ हस्ते त्यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. आणि घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 ला देखील त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच, मनापासून आभार. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. इथे मात्र चौकार येत असताना पाहायला मिळतोय. गौरवच्या बॅट मधून चौकार आलाय. पाहावं लागेल कमबॅक करून देतील का या बॉल वरती. अतुल भालेकर पुढचा बॉल घेऊन सज्ज होतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळलाय, शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती जरूर ऍड होईल. टीमची धाव संख्या धावफलक मात्र जाऊन पोहोचेल एक्स्ट्राच्या स्वरूपात 6 या आकड्यावरती. हो, इथे सन्मान दिलाय. या बॉलवरती चांगला टप्पा हाताळत असताना मात्र पाहायला मिळतोय प्रकाश चाळके. आपलं देखील स्वागत आहे घनसोली कॉलनी प्रीमियर लीग मध्ये. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सामनावीरचं चषक देण्यात आलं. समाजसेवेचा वारसा हाताशी घेऊन तमाम तरुणांना एकत्र करणारा व्यक्तिमत्व म्हणजे योगेश दादा पाटील साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम योगेश दादा, आपलं मनापासून अधिक स्वागत. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 या सोहळ्यासाठी षटकार लगावून आपलं मनापासून अधिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. योगेश दादा पाटील यांनी घनसोली कॉलनीला दिली आहे भेट आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉलने देखील घेतली आहे भेट. फटका पाहायला मिळाला षटकारासाठी. 6 धावा येतात. 6 धावांनिशी टीमची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. अतुल भालेकर यांच्यावरती आक्रमण चढवले गौरव बडदे याने. चांगली बॅटिंग लाईन पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर जनरेट केली आहे. धावा जमवण्याचं काम करतायत.
लोड फुलटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं. गॅप शोधून काढली आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतोय. बॉल पर्यंत फेकी केली जाईल. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसवतंय. जाऊन पोहोचतंय 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. अगदी दमदार क्रीडा स्पर्धा कलसोली नगरीमध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कन्सोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 दैदिप्यमान पर्व क्रमांक 4 या मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत असताना आजची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमध्ये सुरू असलेला सामना एका बाजूला विधी लिखित तर दुसऱ्या बाजूला साई ईश्वर 11 या दोन संघांमधली ही लढत पाहायला मिळते. पुढचा बॉल अतुल भालेकर, शरद कोंडाळकर स्ट्राइक एंडला. ओहो इथे हलक्या हाताने बाजार ढकलून दिलाय. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र प्राप्त होईल. शेवटच्या बॉलवरती मात्र सिंगल आली. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थात 14 धाव या संख्येवरती. 9 लॉस 14 धावा. साईश्वर संघ बॅटिंग करत असताना आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे अर्थात 14. 9 लॉस. थोडंसं स्पीडअप ठेवायचं मित्रांनो. आज वेळेचा निर्बंध असेल. अजून 12 मॅचेस बाकी आहेत. त्यामुळे थोडीशी विनंती करेन की मॅचला थोडीशी गती द्या. दुसरं षटक घेऊन मात्र सज्ज होतील गणेश. 40+ चे खेळाडू आहेत. चांगला अनुभव त्यांच्या गाठीशी आहे गोलंदाजीसाठी. त्याला प्राचरण केलं जात आहे. दुसरं षटक स्ट्राइक एंडला मात्र पाहायला मिळतोय गौरव. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार पाहायला मिळाला. आपण जर पाहायला गेलं तर आतापर्यंत तो 11 धावांवरती खेळतोय. शरदच्या खात्यामध्ये देखील एक धाव मात्र नक्कीच पाहायला मिळते. टीमची धावसंख्या पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 14 धावा. आता गोलंदाजीसाठी मात्र गणेश येत आहेत आणि स्ट्राइकला गौरव. बैठा फटका सजवायचा होता. बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये मात्र बॉल पाहायला मिळाला. पण नक्कीच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र आणखीन एक धाव धावफलकावरती मात्र अंकित केली जाईल. अवांतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात केली गेली आहे गणेशच्या माध्यमातून. या धावा कुठेतरी रोखल्या जाणं अगदी महत्वाचं असेल. दुसरं षटक सुरू आहे. हो शॉट पूल केलाय. अगदी बॉल डीमार्टच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम स्ट्रोक. गिरकी देखील घेतली आणि फिरकी देखील घेतली. बॉलला फिरवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर हा फटका. अप्रतिम स्ट्रोक. अक्रॉस द बॅट खेळत असताना आडव्या बॅटने खेचलाय. अगदी डीमार्टच्या दिशेने षटकार पाहायला मिळाला. ओहो समोरच्या दिशेने फटका सजवलाय. डीप मधून चांगलं प्रोटेक्शन दिलं गेलंय. ऑन साइडला हलक्या हाताने वळवण्याचा प्रयत्न. एकच धाव. सिंगल येईल. टीमची धाव संख्या 22. स्ट्राइक रोटेट होईल या बॉलवरती आणि स्ट्राइक आता असेल शरद कोंडाळकर च्या हातामध्ये. थोडीशी गती द्यायची आहे मित्रांनो कारण वेळेचा निर्बंध आहे. फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. अगदी चांगला टप्पा हाताळलाय. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव धावफलकावरती जरूर ऍड होईल. टीमची धाव संख्या 23 या धावसंख्येवरती मात्र जरूर जाऊन पोहोचते. पण जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये धावसंख्येला आळा घालण्याचं काम हे दोन्ही बॅटर करत आहेत कारण तेच महत्वाचं आहे सध्याच्या घडीला. आपण जर पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या धावसंख्येवरती. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट नक्कीच पाहायला मिळतंय. हो इथे खोदून काढलाय. बॉलला पाठवलाय समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट.
AK-47 मधून जशी गोळी निघावी तसा बॉल डिशुम 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 बॉल सीमा पार मिळतील धाबा 4 येतोय तो दमदार असा चौकार चौकार आलाय शफल झाले पुढे येऊन खेळलेला हा फटका अगदी व्ही शेप मध्ये लॉंग ऑन तैनात नव्हतं आणि त्याचा फायदा उचलला गौरवने आणि चौकार लगावला चौकाराच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचलं 27 या धावसंख्येवरती हो हो इथे इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न फटका फसलाय आणि 1 2 3 क्षेत्ररक्षक आले कॅच घेण्याचा मानस होता परंतु कॅच जुळली नाहीये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला अगदी निर्जन स्थळी बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला आणि या बॉलवरती सिंगल आली सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरसवलं जाऊन पोहोचलं 28 या धावसंख्येवरती फटका फसला होता कुठेतरी परंतु आपण जर पाहायला गेलं तर कॅच घेण्याचा प्रयत्न कुठल्याही क्षेत्ररक्षकाने केला नाहीये थोडं रनअप मध्ये अडथळा निर्माण होतोय पुन्हा एकदा सज्ज होईल गणेश पुढचा बॉल शरद साडी पाहूयात हो आक्रमण केलंय या बॉलवरती आक्रमण पाहायला मिळालं बॉल करतोय आकाश भ्रमण एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येत असताना शरदच्या पाठमधून पाहायला मिळाला हा दमदार स्ट्रोक चौकार आलाय शफल झाला अक्रॉस द बॅट आडव्या बॅटने एक टप्पा घेत स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर मात्र बॉलला पाठवलं दोन षटक समाप्त झाले 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 32 या धावसंख्येवरती चला मॅचला थोडीशी गती द्यायची स्पीड अप ठेवायचा मित्रांनो एक दमदार क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवायला पाहायला मिळते कन्सोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा क्रिकेटची पंढरी या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये पाहायला मिळते अगदी प्रकाश जोतात नाहून निघालेली ही क्रीडा स्पर्धा पर्व क्रमांक 4 संपूर्ण मेहनत नक्कीच पाहायला मिळाली कमिटीची राजाराम आलेत गोलंदाजीसाठी मिडल ओव्हर मध्ये आपण जर पाहायला गेलं तर राजाराम माटे 40+ चे खेळाडू आहेत हे देखील त्यांच्याकडे देखील अनुभव आहे गोलंदाजीसाठी परंतु समोर आपण जर पाहायला गेलं तर बॅटर गौरव सोडून दिलाय आधीच ओळखलं होतं पंच वळतायत व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल आपण जर पाहायला गेलं ना तिन्ही जे गोलंदाज आहेत अतुल असेल गणेश असेल आणि राजाराम असेल षटकाची सुरुवात अवांतर धावसंख्येने केली आहे आणखीन एक मोठा प्रहार बॉल चाललाय आकाशामध्ये बॉलला उडवलंय अगदी या ढगात लाइटिंग लावत बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकार ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचा बायकर मॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं गौरव बडदे अगदी आक्रमक भूमिका हा ऍक्शन रिप्ले एका पायावरती तोल सांभाळत नटराज मुजरा स्टाईल पद्धतीने हा फटका खेळलाय अगदी या न्यू बॉम्बे सिटी च्या दिशेने हा फटका सजवलाय षटकार हा ऍक्शन रिप्ले ओमसाई एमटीसी च्या माध्यमातून दाखवला जातोय
आणखीन एक चांदोबा चांदोबा भागलास का, गौरव बडदेचा षटकार हा पाहिलास का, काय फटका सजवलाय, षटकार आलाय. ओहो, पायावरती अडकलाय आणि इथे पंचांकडे लाऊड अपील पाहायला मिळाली. चांगला बॉल कमबॅक करून देत असताना मात्र पाहायला मिळाला. कमबॅक करून दिलं या बॉल वरती. वैयक्तिक 35 धावांवरती खेळतोय गौरव बडदे. हो, आणखीन एक मोठा प्रहार चढवण्याचा प्रयत्न होता. अगदी पाठीमागच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. शरीराचा वेध घेऊन बॉल पाठीमागे डिलिव्हर होतोय. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव धावफलकावरती जरूर ऍड होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 46 या धावसंख्येवरती. 46 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग लाईन मात्र टीम साई ईश्वर 11 संघाकडनं मात्र बॅटिंग करत असताना गौरव बडदे. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पुढचा बॉल. हो हो, मिनी हेलिकॉप्टर उडवलाय आणि त्याने सांगितलंय बॉलर असू दे कितीही चॅप्टर, मी मारतोय ढगात गुलीगत. हेलिकॉप्टर ठोकलाय. लेत 41 धावांवरती खेळतोय. 50 होईल का? हो, हलक्या हाताने मात्र सन्मान दिलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. पाकअप देखील तेवढं चांगलं पाहायला मिळतंय. एक धाव कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर 3 षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या 53. 53 आपण जर पाहायला गेलं तर 15 बॉल त्याने आतापर्यंत फेस केले गौरव बडदे आणि 42 धावांवरती तो खेळतोय. अगदी गौरवच्या बॅट मधून जर 50 धावा येत आहेत तर त्या टीमची ओनर साईश्वर 11 या संघाचे संघ मालक राजू दादा थोरात साहेब यांच्या माध्यमातून 1111 रुपये गौरवच्या या 50 साठी. पाहुयात गौरव या मॅच मध्ये 50 धावा करतोय का आणि गौरवचे संघ मालक राजू दादा थोरात साहेब यांच्या माध्यमातून लावलेले 1111 रुपयाचा मानकरी तो ठरतोय का, यासाठी जोडून राहा. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 सोमसा एमटीसीच्या माध्यमातून. कुठेही जाऊ नका. नक्कीच पाहावं लागेल आता चौथं षटक घेऊन मात्र कोणता गोलंदाज वापरला जाईल. सलामीची जोडी फोडण्यामध्ये कुठल्याही गोलंदाजाला यश आलं नाहीये, परंतु हा गोलंदाज मात्र नक्कीच वापरला जातोय. अजय या मॅच मध्ये सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश प्राप्त करून देईल का पाहावं लागेल. 3 षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या 53 या आकड्यावरती पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन पुढचं षटक घेऊन मात्र पाहायला मिळतोय अजय. स्ट्राइक एंडला मात्र बॅटर पाहायला मिळतोय गौरव. 42 धावांवरती खेळतोय. अप्रतिम खेळी आतापर्यंत त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. ओहो, चांगला सन्मान दिलाय. बॉलला ढकलून दिलाय. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणतीही धाव नाहीये. जास्त घाई करत नाहीये. डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन क्रिकेट सुरू आहे. त्याला माहिती आहे जास्त घाई करून काही होणार नाहीये. हो, आणखीन एक मोठा प्रहार चढवलाय. पाहावं लागेल अंतर पूर्ण झालंय का. पंचांचा इशारा मात्र काय येतोय. डी झोन मध्ये 1 धाव. बघा, पंचांचा इशारा येतोय. 1च धाव आले. या बॉलवरती षटकार नाहीये. सिंगल येते. त्यामुळे टीमची धावसंख्या 54 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. हो हो, फटका फसलाय.
बॉल हवेत आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. निर्जन स्थळी बॉल ट्रॅव्हल झालाय. एका क्षणाला वाटलं होतं की ही बॉल हवेत आहे, कॅच होईल की काय, परंतु निर्जन स्थळी बॉल ट्रॅव्हल झाला. 2 धावा नक्कीच पाहायला मिळाल्या टीमच्या खात्यामध्ये. टीमची धाव संख्या अब तक 56. हो, आणखीन एक चांगला बॉल. गती परिवर्तन सुरू पाहायला मिळालं या बॉल वरती. बीट करून सरळ पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. आला तो डॉट बॉल. अजय चांगलं कमबॅक करून दिलंय मिडल ओव्हर मध्ये. आपण जर पाहायला गेलं तर 4थं षटक तो हाताळतोय. हो, खोदून काढलाय, खोदून काढलाय. हो हो, एक टप्पा घेत काय घडलंय, पंचांचा निर्णय मात्र पाहावा लागेल. हा षटकार आलाय की चौकार आलाय, आणि नक्कीच प्रेक्षक देखील सांगतायत की हा षटकार आहे. आणि या मॅच मध्ये पहिलं वैलं अर्धशतक मात्र झळकावलंय. वॉर्डल बॅटिंग गौरव बडदे मानवंदना देतोय. अप्रतिम पहिली 50 त्याच्या बॅट मधून, आणि अगदी संघबालकाचे 1111 रुपयाच्या कॅश प्राइजचा मानकरी तो ठरला. अप्रतिम घनसोली कॉलनी प्रीमियर लीग मध्ये झाला एक मोठा रेकॉर्ड. 20 चेंडू 51 धावांची खेळी, 6 षटकार. आपण जर पाहायला गेले तर 6 षटकार त्याच्या बॅट मधून, आणि 2 चौकार जरूर पाहायला मिळाले. अप्रतिम बॅटिंग लाईन पाहायला मिळाली. 4 षटक समाप्त झाले. 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची धाव संख्या आपण जर पाहायला गेली तर 62 धावा धावफलकावरती लागतात. गौरवच्या या बॅटिंग साठी 50 धावेसाठी छत्रपती 11 या टीम कडून देखील 1000 रुपयाचं प्राइस त्याला दिलं गेलं. अप्रतिम बॅटिंग, हा तोच गौरव आहे. बरोबर आपण पाहिलं तर दुपारच्या 4च्या टोक्याला तो मैदानामध्ये एकटा आला तरी दुसऱ्या सोबत मात्र अमित कासुटे त्याच्या सोबत असतो. अगदी 20 चेंडू 7 धावेची अशी इनिंग त्यांच्या दोघांमध्ये चालते. ते म्हणतात ना, मेहनत केल्यानंतर प्रत्येक यश तुमच्या समोर नतमस्तक होतं, आणि हा तोच खेळाडू आहे जो आज घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचं नाव आणि घनसोली कॉलनीचं नाव घेऊन महाराष्ट्रभर गरगर फिरत असतो. अभिमान वाटतो आज घनसोली कॉलनी प्रीमियर लीग साठी, गौरव साठी असे खेळाडू खेळत असतात, आणि त्यांच्या बॅट भरून येणाऱ्या 50 धावा आपल्या नजरेसमोर आपण आनंद व्यक्त करतो. आणि ही मजा आहे घनसोली कॉलनी प्रीमियर लीगची. अंतिमचा षटक बॅटला ब्रश झालाय. चेंडू गोषंकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मात्र प्राप्त होईल. अर्जुन अंतिमच्या षटकामध्ये अर्जुन आलाय, आणि पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. 63 धाव संख्या धावफलकावरती पाहायला मिळते साई ईश्वर संघाची. अप्रतिम बॅटिंग लाईन. पुढचा बॉल, आखू टप्प्याचा बॉल. दिशा द्यायची होती, शरीरापासून दूर ठेवलाय. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. अवंतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडेल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 64 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळेल. साई ईश्वर 11 या संघाचा स्कोर. एक दमदार क्रीडा स्पर्धा आजची दुसरी नाईट. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 4, सीझन 4. हो हो, आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑफ तैनात आहे. एकच धाव, स्ट्राइक रोटेट होईल. स्ट्राइक आता असेल गौरवकडे. येणारे अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल वरती किती धावा जमवण्याचा मानस गौरवचा असेल, परंतु अंतिमच्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर अर्जुन आहे. पाहावं लागेल तो रोखतोय का. जय हिंद आणि त्यांच्या विरोधात दोस्ती 11. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. हो, आणखीन एक मोठा प्रहार चढवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, आणि इथे आपण जर पाहायला गेलं तर चांगलं प्रोटेक्शन दिलं. पकडली जाते झेल, आणि तिथे पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय अर्जुनने. परंतु एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गौरव बडदेसाठी. 20 बॉल त्याने फेस केले, 22 बॉल फेस केले. 51 धावा, 6 षटकार, 2 चौकार. अर्धशतक खेळी करणारा हा बॅटर मैदानाच्या बाहेर येतोय. अगदी चांगली बॅटिंग लाईन राहिली. 22 चेंडू 51 धावांची बहारदार खेळी त्याच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळाली. अप्रतिम बॅटिंग लाईन.
साई ईश्वर 11 संघाकडनं मात्र करत असताना सलामीला आला होता, चांगली बॅटिंग केली आणि आपल्या संघासाठी धावा जमवण्याचं काम त्याने केलं. अप्रतिम बॅटिंग गौरव बडदे. विनेट नंबर 3 मध्ये संदीप पावडेकर, मॅक्सवेल आलेत. अर्जुनने मात्र शेवटी विकेट प्राप्त केली गौरवची. संदीप आलेत स्ट्रायकनेला. आलेल्या मोठ्या फटक्यासाठी गेले होते अलॉंग द कार्पेट पद्धतीने क्षेत्ररक्षक आहे, चुकी, परंतु पाकअप आहे तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. एकाच्या हातातून निसटला परंतु पाठीमागे चांगला बॅकअप पाहायला मिळाला. मिड विकेट रिझन मधून तो क्षेत्ररक्षक आला वेगाने, तिथे चांगला स्टॉप करत असताना पाहायला मिळाला. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने मात्र टीमची धाव संख्या 66 धावा. हो, एक मोठा प्रहार, जोरकास प्रहार करायचा प्रयत्न होता शरदचा, फटका फसलाय. अर्जुन गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ, एक मदतीचा हात, फलंदाज बाद शरद कोंडाळकर. त्यांच्या विरोधात दोस्ती 11 या दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. शेवटचा बॉल शिल्लक, टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 66 या आकड्यावरती. अंतिमचा बॉल, शेवटचा बॉल ड्राइव्ह केलाय, ऑफ ड्राइव्हचा प्रयत्न जरूर पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक येत आहेत मंगेश घराळ, वेगाने आलेत बॉल पर्यंत, फेकी केली गेली. शेवटच्या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर 2 धावा प्राप्त होत आहेत. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 68 या धावसंख्येवरती. लक्ष असेल 69 धावांचं. सन्माननीय बापू कोंडाळकर साहेब, मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या दादा प्लीज. लेजंड क्रिकेटर टार्गेट मॅच मध्ये जरूर आपण कळवतो. दोन्ही टीम्स कॅप्टन या. 69 धावा हे टार्गेट या मॅच मध्ये. सर्वात पहिल्यांदा मी विनंती करेल अतिथी कक्षामध्ये सन्मान करूयात, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचच्या तिथं चषक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले ते सन्माननीय आदरणीय समाजसेवक योगेश दादा पाटील साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल. समाजसेवेच्या माध्यमातून तमाम तरुणांना एकत्र करणारा व्यक्तिमत्व, समाजसेवेचा वारसा हाताशी घेऊन आपण पाहिलं तर समाजसेवेच्या माध्यमातून तरुणांच्या पाठीशी असणारं व्यक्तिमत्व म्हणजे अर्थातच योगेशजी बाबासाहेब पाटील साहेब यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅच साठी जे ट्रॉफीज तुम्ही पाहता आणि त्या संपूर्ण ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले आहेत ते योगेश दादा पाटील यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. लेजंड क्रिकेटर बापू कोंडाळकर साहेब, मी विनंती करेल प्लीज आपण या आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये करत आहोत. बापू कोंडाळकर साहेब, कारण की तुम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या काळामध्ये युट्यूब असतं तर आज तुम्ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर खऱ्या अर्थानं घनसोलीच्या ना तुमच्या गावाचं नाव घेऊन तुम्ही गेला असतात. कारण की एक काळ होता जो तुम्ही गाजवला आणि आज आपण पाहिलं तर तुमचा सन्मान करतं. हे आमचे खऱ्या अर्थानं मी म्हणेल की भाग्य आहे. आणि ज्या व्यक्तीनं खेळाडूही घडवले, क्रिकेटही घडवलं आणि क्रिकेटही जगाला शिकवलं ते बापू दादा कोंडाळकर यांचा सन्मान केला जातोय. आदरणीय प्रशांत दादा निकम साहेब ते देखील आपण पाहिलं तर सोहळ्यासाठी आहेत. प्रशांत दादा, विनंती करेल आपणही या आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेणार आहोत. प्रशांत निकम साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 च्या वतीनं संपूर्ण सन्मान अतिथी कक्षामध्ये केले जात आहेत. मी विनंती करेल तोपर्यंत आमचे गणेशजी जोरे साहेब असतील, मी विनंती करेल साहेब आपण मॅच मध्ये टॉस साठी जाऊयात. आणि त्याचबरोबर विनंती करेल आमचे योगेशजी पाटील साहेब, योगेश दादा प्लीज आपण दोघी मान्यवरांनी, आपण VIP मान्यवर आमचे सगळे दोघांनी आपण आलात तर बरं होईल. कारण की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते या मॅचचा केला जातो टॉस. जय हिंद 11 आणि दुसऱ्या बाजूला दोस्ती 11 अशी मॅच, टॉप मॅच. म्हणजे कॉलनीमध्ये विचारलं प्रेक्षकांना की तुम्हाला कोणाची मॅच बघायला आवडेल तर पहिलं जय हिंद दोस्ती नाव जरूर घेतील आणि अशी मॅच सध्या लागली आहे.
एक चांगली मॅच, एक टफ मॅच बघायला भेटेल. टॉस केला जातोय. कॉल कोणाचा आहे? दोस्ती 11 देऊया कॉल. हेड आणि टेल. स्पिन दी कॉइन. हेड हा कॉल आहे आणि टॉस आलाय. हेडच टॉस जिंकलाय. पहिली मॅच आज तू खेळणार आहेस आणि काय बोलतोस? घनसोली कॉलनी प्रीमियर लीग वाट बघत होतास का? आणि तुम्ही लोक वाट बघता का या स्पर्धेची? आतुरतेने आम्ही वाट बघतो या म्हणजे GCPL ची, कारण की 1 महिना अजून आम्ही खेळलोच नव्हतो. असं वाटत होतं की कधी हा मेळा उठतोय आणि आमचे GCPL कधी होते. आणि धन्यवाद आहे कमिटीचं, अमितदा, चप्प्यादा यांचा सगळ्यांचा धन्यवाद आहे. आम्हाला एवढे करून देतात आणि आम्ही एवढं इथे खेळतो. थँक्यू सो मच. अमित दादा ते असेल किंवा योगेश असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून घनसोली प्रीमियर लीग ही नेहमी अशीच होणं हे महत्वाचं आहे का? कारण की यामध्ये घनसोली कॉलनीतले खेळाडू एकत्र येतात आणि एक माणुसकीचा धर्म आपण जगतो आणि अशी स्पर्धा, ही स्पर्धा होणं हे खूप महत्वाचं आहे का? हो, अतिशय खूप महत्वाचं आहे. कारण की आता जो समोरचा जो कॅप्टन टॉस उडवायला आला तो पण आमच्याच टीम मधला आहे. सगळे टीम स्ट्रॉंगच आहेत, सगळे प्लेयर चांगले आहेत. अशा रीतीने आमची GCPL व्हावी आमची नम्र विनंती. चांगले खेळाडू भेटतात, चांगले खेळाडू समजतात. टॉस जिंकला महत्वाचा निर्णय. ते कौल घेणार आहेत डावाला की बॅटिंग, उजवाला की गोलंदाजी, कौल घेऊन सांगणार आहेत. बाकी एन्जॉय करतोय स्पर्धा? हो नक्कीच. हा लकी चॅम्प? हा लकी चॅम्प तो आहे नक्कीच. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही, मॅचला सुरुवात होणार आहे. दादा काय बोलतात स्पर्धेच्या माध्यमातून? प्रत्येक जण 4-5 जण एकत्र येऊन स्पर्धेला, आणि हल्ली देणगीदार देखील कमी आहे, पण स्पर्धा झाली पाहिजे प्रत्येकाचं मन आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग या वर्षीचं हे 4थं वर्ष आहे. तर या सर्व कमिटीचं तर मी पहिला आभार मानतो की त्यांनी या सगळ्या आपल्या कॉलनीतल्या खेळाडूंना वाव दिलेला आहे. आणि जे संघ मालक आहेत आणि जे देणगीदार आहेत, कारण की प्रत्येक खेळाडूला इथे एक मंच भेटला पाहिजे. असाच या छोट्या प्लॅटफॉर्मवरूनच मोठ्या प्लॅटफॉर्मवरती प्लेयर जात असतात. एक उदाहरण म्हणजे आमचे विजय पावले सर जे शिराळ्याचे आहेत, किरण सरांना माहिती आहे, ते पण अशाच छोट्या प्लॅटफॉर्मवरून आज पूर्ण इंडियाचे कॅप्टन आहेत ते टेनिस बॉल क्रिकेट लीग मध्ये. तर माझी पण अशी इच्छा आहे की या सर्व टीम मधून आपल्या घनसोलीतले, कॉलनीतले आणि आपल्या घनसोलीचं पण नाव रोशन करतील भारताच्या लेवलवरती, इंटरनॅशनल लेवलवरती. इथून एक 4-5 खेळाडू आपले गेले तर आपल्या सर्वांसाठी ती गौरवाची बाब असेल. तर माझी सर्व खेळाडूंना, आयोजकांना आणि संघ मालकांना आणि ज्यांनी ज्यांनी एक खारीचा वाटा उचलला या प्रीमियर लीग साठी, त्या सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून आभार. मी विनंती करेल आपण मॅचच्या दिशेने जाऊयात. दोस्ती 11 तुमचा कौल जर झाला असेल तर लगेच आम्हाला टॉस कळवा की तुम्ही बॅटिंग घेताय की फिल्डिंग घेताय. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आशिष सरांना ऐकत होतो आणि पुन्हा ऐकूयात आशिषजी चोरगे सरांनाच. धन्यवाद किरणजी मस्कर सर. जाऊया मॅचच्या दिशेने. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. उत्तरार्धामध्ये टार्गेट सेट केलंय 69 धावांचं. पहिलं षटक शरद कोंडाळकर. स्ट्राइक एंडला मात्र पाहायला मिळतोय बॅटर. हो, पहिल्याच बॉल वरती इथे बेल्स उडवली आहे. क्लीन फोल्ड. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. पहिल्या बॉल वरती विकेट प्राप्त केली. आणि दोस्ती 11 टॉस जिंकून सांगितलंय आम्ही करतो पहिल्यांदा गोलंदाजी. इतर संपूर्ण टीम्सला मी विनंती करतो, टॉस यासाठी घेतला जातो की तुमचा निर्णय आम्हाला लगेच कळवावा. आणि इथून पुढे सर्व खेळाडूंना विनंती असेल कॅप्टनला, टॉस झाला तुम्ही लगेच आमच्यापर्यंत निर्णय कळवा. थँक्यू. नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती शरदने विकेट मिळवली. पहिल्या बॉलवरती पहिला गडी गारद केलाय. सूर्यकांतला मात्र तंबूचा आश्रय दाखवलाय. इथे समोरच्या दिशेने फटका फसलाय.
परंतु एक टप्पा घेत बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड, सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑफ पूर्ण केलाय. येतोय तो अतुल भालेकर यांच्या बॅट मधून चौकार. पण जर पाहायला गेलं तर विधिलिखित या टीमचं खातं अकाउंट ओपन झालंय. पुढचा बॉल हा टप्प्याचा बॉल होता. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, बीट करून सर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. आलाय तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी शरदच्या माध्यमातून पाहायला मिळते. P1चं पहिलं षटक तो हाताळतोय. P1च्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एक विकेट देखील त्याने जरूर मिळवले. एक मोठा फटका आला, परंतु त्यानंतरचं हे कमबॅक चांगलं पाहायला मिळालं. पुढचा बॉल पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुढे आले, शफल झाले, हुक करण्याचा प्रयत्न, चांगला स्टॉप तिथे केलाय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. कोणतीही धाव नाहीये. चौकार आला होता, परंतु या दोन बॉल वरती जमेची बाजू पाहायला मिळाली. ते दोन डॉट बॉल आलेत. अनेक मान्यवरांची उपस्थिती मुख्य व्यासपीठावरती जरूर पाहायला मिळते. आजची दुसरी रात्र या घनसोली कॉलनी प्रीमियर लीगची. शफल होऊन खेळण्याचा सातत्याने मात्र प्रयत्न होतोय. अक्रॉस द बॅट, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बीट करून पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. आणखीन एक डॉट बॉल. सलगचे 3 डॉट बॉल आलेत. चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी शरद कोंडाळकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल हो इनफिल्डच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. चांगला झेल तिथे पकडत असताना बॅटर आउट. दुसरा धक्का टीम विधिलिखित या संघाला लागतोय. अतुल भालेकर जावं लागेल माघारी. बॅक टू दी डगआउट. शरद कोंडाळकरने दिलेत. चला टीम मीटिंग जास्त नको मित्रांनो, वेळेचा निर्बंध असेल, थोडस स्पीड अप ठेवा. पहिले षटक समाप्त होत असताना टीमची धावसंख्या 4. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये P1चं पहिलं षटक शरद कोंडाळकरने अप्रतिम हाताळलं. 4 धावा खर्च करत असताना 2 महत्वाचे गडी माघारी धाडलेत. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. मंगेश घराळ नाना युनाइट नंबर 4 मध्ये दाखल झाला. स्ट्राइक रेंजला आपण पाहायला गेलं तर अमित वरे मात्र पाहायला मिळतोय. बॉन्ड या नावाने त्याची ख्याती पाहायला मिळाली. ओमकार यांचा बॉल. इथे आणखीन एक संधी आहे, संधी आहे, संधी आहे. 1 2 3 आणि इथे अगदी चौथा प्रयत्न देखील हुकला. एफर्ट चांगले पाहायला मिळाले, परंतु अप्रतिम एफर्ट्स. हा ऍक्शन रिप्ले ओम साई एमटीसीच्या माध्यमातून झेल घेण्याचा प्रयत्न होता. उलट्या दिशेने हा झेल आणि त्यानंतर पहा बॅकअप देखील आलं होतं आणि शेवटच्या मुवमेंटला हा बॉल हातातून निसटला. अप्रतिम एफर्ट्स. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. बॉल थांबत नाहीये. सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय. डाऊन दी ग्राउंड ठोकलाय तो षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचला 12 या धाव संख्येवरती. हो आणखीन एक चांगला बॉल.
सुशांत कदम यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला बॉन्ड साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. हो, आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसरा धावेचा प्रयत्न होता. चांगला कॉल तिथे नानाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि एकच धाव जमेची बाजू पाहायला मिळाली. चांगलं कॉलिंग तिथे पाहायला मिळालं. एक धाव आली आहे. सिंगल येत असताना टीमची धावसंख्या 13 या धावसंख्येवरती 13 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. 13 धावा. अमित बॉन्ड चांगली बॅटिंग राहिली. एक मोठा फटका आला परंतु आता स्ट्राईक नेटला मंगेसाठी हा बॉल अगदी आपण जर पाहायला गेला तर बॅटला ब्रश झालाय. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन. जावं लागेल माघारी. विधी लिखित या संघाला आणखीन एक मोठा झटका लागतोय. मंगेश कराड बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजाराम माटे आलेत. पुढचा बॉल घेऊन हो मोठ्या फटक्यासाठी गेलेत. बॉल हवेत आहे. फटका फसलाय. पाठपुरा करत असताना मात्र बॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला परंतु या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक दुसरा इथे समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या मात्र आपण जर पाहायला गेली तर जाऊन पोहोचली अर्थातच 15. लॉस ऑफ दी 3 विकेट. येणारे 18 बॉल मध्ये करायचे तर 54 धावा. विधी लिखित 11 या संघाला. जास्त वेळ खर्च करू नका. टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. मॅचला थोडीशी गती द्यायची. येणारे 18 बॉल अजूनही 54 धावांची गरज असेल. दोस्ती 11 टीम कडनं राजा रामा यांच्यासाठी 333 रुपये प्रत्येक षटकारासाठी. दोस्ती 11 संघाकडनं मिडल ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज मात्र नक्कीच वापरला जाईल. कुमार गोळे आलेत. स्ट्राईक रेंजला मात्र पाहायला मिळतोय अर्थातच बॅटर अमित वरे. हो बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल आलाय तो डॉट बॉल. आखूड टप्प्याचा बॉल दिशा दिली आहे. लॉंग ऑफ तैनात आहे. बॉल पर्यंत पोहोचतायत. एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल डबलने मात्र धावफलक पुढे नेण्याचं काम हे बॅटर करतायत. सिंगल डबलने काही होणार नाहीये. मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल कारण लक्ष मोठं आहे. वाट शोधावी लागेल. डोंगर पोखरावा लागेल. फुलटॉस बॉल. त्याच्यावरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली.
चला कमिटी अमित दादा. हा योग्य बॉल आहे, फेअर डिलिव्हरी आहे. आणि विकेट येईल. चांगला झेल तिथे पकडला. फलंदाज बाद होईल. जावं लागेल माघारी राजाराम यांना. शिवा जाधव बॉस मिनिट नंबर 6 मध्ये मैदानाच्या आतमध्ये असताना मात्र पाहायला मिळते. नवीन फलंदाज 15 बॉल मध्ये 53 धाबा अजूनही करायच्या आहेत. मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल आणि ती क्षमता शिवा जाधव यांच्याकडे आहे. पाहावं लागेल हे समीकरण मात्र पूर्ण होईल का की अपूर्ण राहील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. परंतु कडवं आव्हान त्यांच्या समोर पाहायला मिळते. अर्थातच कुमार हा गोलंदाज पाहायला मिळतोय. विकेट आली आहे. कुमार यांचा पुढचा बॉल शिवा जाधव यांच्यासाठी. लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा देतात. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती जरूर ऍड होईल. व्हाईट +1 अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये. ह्या 2 धावा ऍड होतील. 18 धावा फलकावरती जरूर लागतात. हो हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळत असताना मात्र पाहायला मिळतोय. आलाय तो डॉट बॉल. मोठ्या फटक्यासाठी गेले. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बनील तिथे प्रेक्षक. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय. हा दमदार असा शिवा जाधव ब्रँडेड स्ट्रोक षटकार. षटकाराची गरज होती. पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना गती परिवर्तन केलं. या बॉलवरती डॉट बॉल आलाय. 3 षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 24 ला 4. 12 बॉल मध्ये करायचे आहेत 45 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. दोन्ही बॅटर आपण पाहायला गेलं तर आक्रमक भूमिका जर बजावली तर हे समीकरण मात्र पूर्ण होऊ शकतं. दोन्ही बॅटरकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि ती क्षमता दोन्ही बॅटरकडे नक्कीच पाहायला मिळते. परंतु आता थोडस आपण जर पाहायला गेलं तर हा सामना कुठेतरी साई ईश्वर 11 या संघाकडे थोडस पारड जड पाहायला मिळते सध्याच्या घडीला तरी. बारा बॉल 45 ची गरज. रबाडा आलाय गोलंदाजीसाठी. 4थं षटक हाताळतोय अमित. याच्या पाठमधून एक मोठा तडाखा. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. अगदी चाबूक शॉट पाहायला मिळाला. पिकअप शॉट चांगला पिक केलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर हा ठोकलाय षटकार. थँक यू डीजे चेतन.
षटकार आलाय, षटकाराच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 30. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते, षटकार आलाय. हो, चांगला ड्राइव्ह केलाय अलॉंग द कार्पेट. दुसरा धाब्याचा प्रयत्न, चांगला कॉल तिथे दिलाय. त्यांना माहिती आहे विकेट आता किती महत्वाची आहे. सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र आपण जर पाहायला गेलं तर 31 या धावसंख्येवरती. दहा बॉल आता 38 करायचे आहेत. येणारे 10 चेंडू 38 धाबांची अजूनही गरज आहे. लक्ष्य 69 धाबांचं टार्गेट सेट केलं होतं. कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केलं जाईल. पुढचा बॉल रबाडा यांचा. हो, खोलात टाकलेला बॉल, यष्ट्या केल्यात उद्ध्वस्त, काठी काढली, दांडी केली, गोल. फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड. चांगला टप्पा हाताळलाय. टप्पा थोडासा या बॉलवरती पुढे ठेवला होता. यॉर्करचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. ओव्हर पिच होता, अगदी बुंद्यातला बॉल यष्ट्यांवरती धडकला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्जुन जाधव दाखल होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. आता येणारे 9 बॉल अजूनही 38 धाबांची गरज आहे. 9 चेंडू 38 धाबा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द बॅट, बिट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल. 8 बॉल 38. थोडसा उघड असं आव्हान विधिलिखित 11 या टीम कडे मात्र पाहायला मिळतंय. परंतु पारड साईश्वर 11 संघाचं जड पाहायला मिळतंय. 8 बॉल 38 धावांची अजूनही गरज आहे. आपण अनुभवताय घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 4. पुढचा बॉल रबाडा यांचा. हो, खोदून काढण्याचा प्रयत्न, मनगटाचा वापर जरूर केला गेलाय. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येईल, सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 32 या धाव संख्येवरती. हो, ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. सहा चेंडू 36 धाबांची अजूनही गरज, म्हणजे 6 बॉलवरती 6 षटकार लागावे लागतील. 6 चेंडू आणि 36 धाबांची अजूनही गरज. 6 बॉलवरती 6 षटकार. विक्रम होईल का या मॅच मध्ये? गोलंदाज महत्वाचं जबाबदारीचं षटक मात्र हाताळण्यासाठी विकास कंक आलाय. पहिला बॉल तर आलाय तो डॉट बॉल. 5 बॉल 36 धाबांची अजूनही गरज. 5 चेंडू संतोष गोलंदाजी मध्ये. सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव. सिंगल डबलने काय होणार नाही. 5 चेंडू अजूनही 35 धावांची गरज.
मोठ्या फटक्यासाठी गेलेत, लॉफ्ट केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहे अगदी लॉंग ऑन मधून चांगला झेल तिथे पकडलाय. परंतु हे फटके आधीच्या ओव्हर मध्ये आले असते, कुठेतरी सामन्यामध्ये दबदबा कायम राहिला असता. चेंडू चाललाय, बॅटला ब्रश होऊन घोषांकी क्षेत्रामध्ये एक धाव औपचारिकता शिल्लक, 2 चेंडू 28 धावांची गरज. 2-28चं समीकरण. चांगली गोलंदाजी आपण जर पाहायला गेलं तर शरद कोंडाळकर जे पहिलं षटक हाताळलं, 2 विकेट जरूर मिळवल्या गेल्या. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा, अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. चांगलं षटक हाताळत असताना अगदी सर्वच गोलंदाज पाहायला मिळाले. साईश्वर 11 फुल टॉस बॉल होता, आक्रमण करण्याचा प्रयत्न, कोणतीही धाव नाहीये. औपचारिकता शिल्लक, 1 बॉल आणि 27 धावांची गरज. पूर्णपणे हा सामना साईश्वर 11 या संघाकडे मात्र झुकताना पाहायला मिळतोय. यानंतरची मॅच जय हिंद 11 आणि दोस्ती 11. अंतिमचा बॉल, अंतिमचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला एक टप्पा घेत, पराभवाचा अंतर कमी करणारा हा चौकार जरूर पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 40 आणि या मॅच मध्ये विजयी प्रस्थापित केलाय साईश्वर 11 या संघाने. सुशांत कदम यांच्याकडनं अमित वरे यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. अमित वरे या जे षटकार ठोकले होते तुम्ही त्याच्यासाठी हे कॅश प्राइज. बावीस धावांनी मात्र हा सामना जिंकलाय. चला, अमित वरेसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. अमित वरे या आणि हे कॅश प्राइज सुशांत कदम यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज